नमस्कार. आज आपण एका खूप जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती मुंबई आणि मराठी माणूस यांच्या नात्यावर आहे. हं, या स्रोतांमधून असं दिसतंय की हे नातं खूप खास आहे, अतूट आहे. हं. तर याचा जरा सखोल आढावा घेऊया. नक्कीच. म्हणजे ही माहिती बघताना हे स्पष्ट होतं की मुंबई फक्त देशाची आर्थिक राजधानी नाहीये, बरोबर. तर तिच्या जडणघडणीत, तिच्या ओळखीत मराठी माणसाचा वाटा किती मोठा आहे यावर हे स्रोत जास्त भर देतात. हो. या शहराचं खरं रूप काय आहे हे समजून घेऊया. या स्रोतांमध्ये ना मुंबईचं एक असं दुहेरी चित्र आहे. एकीकडे स्वप्नांचं शहर, धावपळीचं शहर. ते तर आहेच. पण मग विचार येतो की या शहराला आत्मा कोणी दिला? तर उत्तर मिळतं इथला मूळ मराठी माणूस. अगदी. आणि गंमत म्हणजे यात फक्त शिवाजी महाराजांनी महत्त्व दिलं किंवा इंग्रजांनी बेटं जोडली एवढंच नाही. नाही, त्या पलीकडे आहे. अरे या शहराला खरी ओळख, ते सळसळतं जीवन इथल्या स्थानिक मराठी भाषिकांनी कसं दिलं यावर खूप जोर आहे. हो ना. आणि ही स्थानिक ओळख किती खोलवर रुजलेली आहे हे पण यात चांगलं मांडलंय. कसं काय? म्हणजे कोळी, आगरी, भंडारी, पठारे प्रभू या मूळ समाजांनी मुंबईच्या सुरुवातीच्या वस्त्यांना, बाजारांना कसा आकार दिला. अच्छा. त्यांच्या परंपरा, त्यांचे व्यवसाय यांनी मुंबईच्या अर्थकारणाचा पाया कसा घातला हे तपशीलवार येतं. आणि हे फक्त नावापुरतं नाहीये. म्हणजे रस्त्यावरचा तो वडापाव घ्या गरमागरम. किंवा ती गर्दीत धावणारी लोकल, गणपतीचा उत्सव, नाहीतर मग त्या गल्लीबोळातली नाटकं. हो बरोबर. हे सगळं म्हणजे फक्त सांस्कृतिक प्रतीकं नाहीत, तर मराठी माणसाच्या जगण्याचा भाग आहेत, असं हे स्रोत सांगतायत. पण मग एक प्रश्न येतो मनात आणि तो या माहितीतही आहे कोणता? की आजच्या या मोठ्या, विस्तारलेल्या, झगमगत्या मुंबईत हा मराठी माणूस आहे कुठे नक्की? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर पण जरा विचार करायला लावणारा आहे. कदाचित तो पूर्वीसारखा सगळीकडे स्पष्ट दिसत नसेल. पण मुंबई त्याच्या रक्तात आहे असं म्हटलंय. तो आजही शहराच्या कामात आहे. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे तो BSTचा ड्रायव्हर असू शकतो, जो रोज लाखो लोकांना कामावर नेतो, किंवा शिवाजी पार्कात फिरणारे ते ज्येष्ठ नागरिक. ज्यांच्या आठवणीत जुनी मुंबई आहे. अगदी. किंवा दादरच्या लायब्ररीतला एखादा विद्यार्थी किंवा गणपतीत बेंजो वाजवणारा तरुण. ही सगळी त्याचीच रूपं आहेत. बरोबर. आणि इथेच मला वाटतं स्रोतांमधला एक कळीचा मुद्दा येतो. कोणता? की मराठी माणूस म्हणजे फक्त एक भाषा बोलणारा गट नाहीये. नाही. ती एक संस्कृती आहे. हो. शिस्त, मेहनत, एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती म्हणजे आपुलकी, या मूल्यांवर आधारलेली संस्कृती आहे, असं विश्लेषण यात दिसतं. हे महत्वाचं आहे. हो. आणि आजच्या काळात नोकरीची स्पर्धा, घरांच्या किमती, महागाई या सगळ्यामुळे तो दबला गेला हे खरंय. हो, ते तर आहेच. पण त्याचा संघर्ष फक्त टिकून राहण्याचा नाहीये, तर स्वतःची ओळख, संस्कृती जपण्याचा पण आहे. अस्तित्वाची लढाई असं म्हणायला हरकत नाही. अगदी. ती लढाई आजही तितकीच सुरू आहे हे या माहितीतून स्पष्ट होतं. आणि यात फक्त समस्या नाहीयेत, तर त्यामागची कारणं पण सांगितली आहेत. म्हणजे या सगळ्या माहितीचा आढावा घेतल्यावर असं वाटतं की मुंबई तिच्या माणसांशिवाय अपूर्ण आहे. नक्कीच. आणि त्यात मराठी माणसाचं स्थान खूप महत्वाचं आहे, अनमोल आहे. शहर बदलतं, वाढतं, पण ते आपल्या मूळ लोकांना विसरत नाही. बरोबर. कदाचित गरज आपल्याला आहे की ह्या शहरावरचं आपलं प्रेम, आपला हक्क पुन्हा एकदा आठवण्याची. अगदी. स्वतःला आठवण करून देण्याची. हाच संदेश मिळतोय. हो. आणि स्रोतांमधला शेवटचा विचार पण खूप महत्वाचा वाटला मला. काय आहे तो? तो असा आहे की जर ओळख पुसट झाली असं वाटत असेल, तर ठाण्याचा किनारा असो, गिरगावच्या गल्ल्या असोत, दादर स्टेशन बाहेरची फुलं किंवा पुस्तकं असोत, किंवा शिवाजी पार्कची ती संध्याकाळ, या जागा आजही वाट पाहतायत स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी. अगदी आपल्या मुळांना पुन्हा शोधण्याची गरज आहे असं ते सुचवतात. समारोप अगदी स्पष्ट आहे. आपल्या आतली मुंबई जपा आणि मुंबईतला मराठी माणूस जपा. बरोबर. या नात्याची वीण घट्ट ठेवणं यातच दोघांचं भलं आहे. खरंय. भविष्यात हे नातं कसं असेल हा नक्कीच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, नक्कीच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.